ब्रेकनंतर स्वागत। सतत बाहेरचं खाताय, तुम्हालाही पोटदुखीचा त्रास होतोय, फूड पॉयझन म्हणून या समस्येकडे दुर्लक्ष करू नका, कारण ही समस्या एक जीवघेण आजार ठरू शकते। कारण केरळमध्ये अशाच प्रकारचा एक आजार वेगाने पसरलाय, त्यामुळे आरोग्य विभागाची ही झोप उडाली आहे। पाहूयात काय आहे हा आजार। हॉटेल रेस्टॉरंट मध्ये जेवताय, खबरदार। कोरोना इबोला नंतर आता नवा आजार। केरळमध्ये शिगेलाचं थैमान। केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका विचित्र आजारानं डोकं वर काढलंय। या आजारामुळे इथल्या नागरिकांचा थरकाप उडालाय। या आजाराच्या भीतीनं केरळमधील लोक हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये जेवायलाही घाबरू लागले। त्यामुळे केरळमधील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट धडाधड बंद होऊ लागले। हा आजार आहे शिगेला। गेल्या काही दिवसात शिगेला आजाराचे केरळमध्ये एका पाठोपाठ एक असे 20 रुग्ण आढळून आले। फूड पॉयझन सारखी लक्षणं आढळून आल्यानं सुरुवातीला नागरिकांनी या आजाराकडे दुर्लक्ष केलं। मात्र या आजारानं कोझिकोडमध्ये एका चिमुकलीचा बळी घेतल्यानंतर नागरिकांचा थरकाप उडाला। शिगेलाची प्रकरण समोर आल्यानंतर इथलं सरकार हाय अलर्टवर आलंय। नागरिकांना धडकी भरवणारा हा शिगेला आजार नेमका आहे तरी काय, याचा जेव्हा शोध घेण्यात आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। सरकारच्या मते शिगेला हे एक प्रकारचा जीवाणू आहे आणि त्यामुळे होणाऱ्या आजाराला शिगेलोसिस असं म्हणतात। तज्ज्ञांच्या मते हा जीवाणू मानवी आतड्यांवर हल्ला करतो आणि पोटदुखी, ताप आणि तीव्र अतिसार यांसारख्या समस्या निर्माण करतो। तज्ज्ञांच्या मते हा जीवाणू शरीरात कमी प्रमाणात प्रवेश करतो आणि संसर्ग पसरवतो। शिगेला हा जीवाणू प्रामुख्याने दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो। जर रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता राखली जात नसेल किंवा स्वयंपाकी हात धुत नसतील किंवा अस्वच्छ पाण्याचा वापर करत असतील तर हा जीवाणू सहजपणे शरीरात प्रवेश करू शकतो। म्हणूनच या जीवाणूच्या वाढत्या प्रकरणानंतर केरळ सरकार अस्वच्छ रेस्टॉरंटवर कारवाई करत आहे। या आजाराची लक्षणं ही फूड पॉयझनिंग सारखी असल्यामुळे सुरुवातीला याकडे कोणी गांभीर्यानं पाहिलंच नाही। मात्र एक बळी गेल्यानंतर सरकारची झोप उडाली। शिगेलाची लक्षणं काय असतात त्यावर एक नजर टाकूया। शिगेलाची सुरुवातीची लक्षणं सामान्य अन्न विषबाधेसारखी दिसू शकतात। या जीवाणूने संक्रमित व्यक्तीला वारंवार अतिसार आणि पोटदुखीचा अनुभव येऊ शकतो। काही प्रकरणांमध्ये शौचातून रक्त येऊ शकतं। तज्ज्ञांच्या मते या संसर्गाचे वृद्ध आणि मुलांवर धोकादायक परिणाम होऊ शकतात। शिगेला हा आजार एक दूषित अन्न किंवा दूषित पाणी हे पोटात गेल्यामुळे हा आजार होतो। विशेषतः 5 वर्षाखालील मुलांना किंवा प्री स्कूल सोबतच स्कूल गोईंग पोरांना सुद्धा हा आजार जास्त होतो। आणि हे दूषित अन्न किंवा दूषित पाणी ज्याच्यात शिगेला बॅक्टेरिया म्हणजे जंतू असतात ते आतमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना उलट्या होणं, त्यांना उलटीसारखं मळमळ होणं आणि शी पातळ होणं नुसतं नाही तर त्याच्यासोबत रक्त किंवा मग ज्याला आपण आव रक्त जे म्हणतो तशी शी होणं आणि त्याच्यात खूप मरोड सारखं म्हणजे कोलिक पेन ज्याला म्हणतात तसं पेन होऊन शी होणं हे त्याचं लक्षण आहे। शिगेला जीवाणू केरळमध्ये वेगानं पसरतोय। प्रामुख्याने लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा धोका अधिक आहे। आतापर्यंत 20 रुग्णांना या आजाराची लागण झाली असून तिरुअनंतपुरम मधील 6, कोल्लम मधील 2, कोझिकोड मधील 3 आणि वायनाड मधील 9 जणांचा यामध्ये समावेश आहे। तर या आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढू लागली आहे। यामध्ये वायनाडमध्ये 47, कोझिकोडमध्ये 3, तिरुअनंतपुरममध्ये 3 आणि कोल्लममध्ये 2 जणांचा समावेश आहे। या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। शिगेला सध्या केरळमध्ये हाहाकार माजवतोय। मात्र तो केरळची वेस ओलांडून कधीही आपल्या राज्यात प्रवेश करू शकतो। त्यामुळे जर तुम्हीही हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जेवत असाल तर रहा खबरदार। नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।